नमस्कार मित्रांनो, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मी आहे अजिंक्य आणि सध्या माझ्या मागे तुम्हाला फारच असं सुंदर दृश्य दिसत असेल आणि तुम्ही विचार करत असाल की मी नक्की कुठे उभा आहे। तर तुम्हाला मी थोडंसं एक हिंट देतो। माझ्या मागे जी लेक आहे त्या लेकचं नाव आहे लेक वाकाटिपू आणि जो फार सुंदर असा डोंगर दिसतोय त्या डोंगराचं नाव आहे सेसिल पीक। आता तुम्ही विचार करत असाल की ही नावं तर आम्ही पहिल्यांदा ऐकतोय किंवा काही लोकांना ही नावं माहिती पण असतील जे इथे येऊन गेलेले आहेत, पण तुमचं उत्तर सोपं करून देतो आणि सांगतो की मी सध्या आहे क्वीन्सटाउन न्यूझीलंडमध्ये। तर गेली अनेक वर्ष आम्ही क्वीन्सटाउन न्यूझीलंडमध्ये राहत आहोत। तर क्वीन्सटाउन हे वर्षभर बिझी असतं, वर्षभर इथे पर्यटकांची गर्दी असते, कारण इथे प्रत्येक दिवशी काही ना काही ऍक्टिव्हिटी सुरू असतात। माझ्या मागे तुम्हाला लेक दिसते, त्या लेकमध्ये सुद्धा बऱ्याचशा स्पोर्ट्स वॉटर ऍक्टिव्हिटीज होतात, जसं की पॅरासेलिंग आहे, वॉटर राफ्टिंग आहे, जेट बोट आहे, कायाकिंग आहे आणि इतरही बऱ्याचशा गोष्टी इथे होतात। थंडीमध्ये इथे स्कीइंग आणि स्नोबोर्डिंग हे सुद्धा होतं, कारण इथे बर्फ पडतो आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे इथे दिवस फारच मोठा आहे। रात्री 10 वाजेपर्यंत इथे उजेड असतो, त्याच्यामुळे खूप मोठा दिवस असतो आणि बऱ्याचशा गोष्टी दिवसभर सुरू असतात। मल्टीकल्चरल असं हे लोकेशन आहे, मल्टीकल्चरल असं हे शहर आहे, त्याच्यामुळे इथे सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ सुद्धा अवेलेबल आहेत। बरेचसे रेस्टॉरंट्स आहेत जिथे तुम्हाला जॅपनीज, चायनीज, कोरियन, मिडल ईस्टर्न, साऊथ अमेरिकन असं बऱ्याचशा प्रकारचं खाणं सुद्धा इथे मिळतं। आणि मित्रांनो, अजून एक कारण आहे ज्याच्यामुळे क्वीन्सटाउन हे जगप्रसिद्ध आहे आणि ते आहे इथले मूव्ही लोकेशन्स। तर अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड मधले गाजलेल्या मूव्हीजचं शूटिंग हे इथे झालेलं आहे। उदाहरणार्थ लॉर्ड ऑफ द रिंग्स, नार्निया, वर्टिकल लिमिट आणि बॉलिवूड मधला सगळ्यात गाजलेला सिनेमा ऋतिक रोशनचा सगळ्यात पहिला सिनेमा कहो ना प्यारे ह्याचं सुद्धा शूटिंग इथेच झालं होतं। तर माझा चॅनल सुरू करण्यामागचा असा उद्देश आहे की आमचे जे इथले एक्सपिरियन्सेस आहेत, जे ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेस आहेत, फूड एक्सपिरियन्सेस आहेत आणि इतरही जे एक्सपिरियन्सेस आहेत बाहेरगावी राहण्याचे, ते सगळे आम्ही तुमच्याबरोबर या चॅनलवरती शेअर करणार आहोत। तर तुमचा सपोर्ट असाच राहून दे। आमच्याकडून तुम्हाला काय पाहायला आवडेल हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि भेटू लवकरच चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदात राहा। थँक्यू, बाय।